कशा पद्धतीनं पक्षाची नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी झालेली आहे, काय एकूण संदेश तुम्ही नगरपालिका निवडणुकीमधून कार्यकर्त्यांना व जनतेला देणार आहात? खरं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे जिथे जिथे लढण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु पक्षाचं चिन्हच जर कुठे नाहीसं होत असेल तर मग स्वतंत्र लढण्याचा निर्णय धाराशिवमध्ये आमच्या अध्यक्ष आणि आमच्या सर्व नेत्यांनी घेतलेला आहे. 30 जागा आणि पुरस्कृत 2 आणि नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही उभा केलेला आहे. मला वाटतं या असलेल्या प्रवीण कुरेशी चांगल्या प्रकारचं त्यांचं कार्य आहे. अनेक वेळा या सदनामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मला वाटतं की एक चांगल्या उमेदवार देऊन हा जो पुरोगामी विचार शरद पवार साहेबांच्या विचाराचा उतारीवाला माणूस हा पक्ष राष्ट्रवादीचा उभा करण्याचा प्रयत्न आम्ही ह्या निवडणुकीत केला आहे. साहेब, राष्ट्रवादी धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी एका ठिकाणी आल्याचं चित्र मिळतंय, पाहायला मिळते. काही कळंबमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी. तशी सकारात्मक राज्यात काही पुढील काळात दिसेल शाश्वती काही नाही. काय आहे, सगळीकडे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने निवडणुकीला समोर गेलेलं आहे. काही ठिकाणी 2 राष्ट्रवादी एकत्र आहे, काही ठिकाणी महाविकास आघाडी आम्ही एकत्र आहे, काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे एकत्र आहे, काही ठिकाणी मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढतो. स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीला ज्यावेळेला निवडणुका होतात त्यावेळेला स्थानिक पातळीवर जो तो त्याप्रमाणे आघाडी करतो, निर्णय घेतो. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी महाविकास आघाडी, काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येते, काही स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. भविष्यातलं काय घडलं आता तिथे जाऊन कोण सुखी आहे ते तुम्ही बघताय. सगळ्यांना तिथं जाच आहे, परंतु काही स्टेटमेंट ज्यावेळेला आम्ही ऐकतो त्यावेळेला आपल्याला ह्या बाबतीमध्ये विचार करण्याची गरज आहे असं लोकांना वाटतं. पण सध्या तरी तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव नाही. सध्या पक्षवाढीच्या बाबतीमध्ये भूमिका घेऊन आम्ही जिथे जिथे म्हणून कार्यकर्ते उभे केले. महाविकास आघाडीची नाराजी धाराशिवच्या उमेदवारी बाबतीत दिसत आहे. धाराशिवचे खासदार जे आहेत उभाटाचे, त्यांनी थेट भाजपची बी टीम किंवा भाजपच्या नेत्याला फायदा होईल म्हणून राष्ट्रवादीने ही भूमिका घेतली असा आरोप त्यांनी केलेला आहे. आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार असतो. शेवटी कसं आहे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या बरोबर चर्चा करून आमच्या लोकांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण 2-3 जागा देऊनच तिथं जर बोलवणं होत असेल तर शेवटी चिन्ह पोचलं पाहिजे. प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. काही ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या युत्या झालेल्या आहेत. मग आम्ही असे आरोप केलेले नाही आणि आम्हाला आरोप करायचा नाही. आम्हाला पक्ष वाढवायचा आणि पक्षाच्या आणि भाजपला मतदान पुढं होईल अशा प्रकारचा कुठलाही निर्णय आम्ही घेतला. पवारसाहेबांनी पहिल्या प्रथमच सांगितलेलं आहे की भाजप सोडून कोणाची आघाडी करा. त्यातच सर्व आलेलं. आता काय सोयीने प्रत्येकजण आपापलं स्टेटमेंट देतो. मला वाटतं त्या स्टेटमेंटवर त्यांनी त्यांचं मत काय मांडलं त्याला मी उत्तर देणार नाही. पण आम्ही भाजपला पर्याय किंबहुना या धाराशिवमध्ये चांगला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न ताकदीने करतोय आणि म्हणून आमची ताकद ही पुरोगामी विचाराच्या सर्व समाजाबरोबर असल्यामुळे कदाचित त्यांनी ते स्टेटमेंट केलं. भाजपला पर्याय तुम्ही म्हणताय पवार साहेबांचे आदेश आहे, मात्र याच धाराशिवमध्ये भूम असेल, परंडा असेल, तिथं भाजपसोबत राष्ट्रवादी पण आहे. नाही, याची मला कल्पना नाही. भाजप बरोबर राष्ट्रवादी असेल असं मला वाटत नाही. शहर विकास आघाडीच्या नावाखाली सर्व पक्ष तिथं चिन्ह नाही. माझ्या माहितीप्रमाणे ठीक आहे, तुमची माहिती असेल मी चौकशी करतो. दुसरीकडे सर, विधानसभेला जे महाविकास आघाडीतून नेते लढले, मराठवाड्यामध्ये 16 उमेदवार आहेत की ते पराभूत झाल्यानंतर महायुतीत जातात. मग भूम परांड्याचंच उदाहरण आपल्या पक्षाकडून लढलेले राहुल मोठे परत अजित पवार गटात गेले. का बरं असं घडायला लागलंय? काय आहे, काही लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही, काही लोकांना अडचणी आहेत, काही लोकांना दबाव असतो, काही लोकांना पर्याय नसतो. जो लढतो तो प्रामाणिक राहतो. मला वाटतं जे गेले त्यांना अनुभव चांगला आहे, पण आम्ही पर्याय आता उभं करतोय. तिथे पवारसाहेबांना मानणारी जनता आहे आणि पवारसाहेबांना मानणारी जनताला आता पर्याय आम्ही तिथं सक्षमतेने देण्याचा प्रयत्न करू आणि जो फुटणार नाही अशा लोकांना पर्याय देऊ. पक्षाचे चिन्ह आणि पक्ष याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही आणि ते वेळेत होत नाही. खरं म्हटलं तर आता कोर्ट, निवडणूक आयोग ह्याच्यावर बोलायचं म्हटल्यानंतर फार अवघड झालेलं आहे आणि मला वाटतं की आता निवडणूक आयोगाच्या वतीमध्ये बोलणं, आंदोलन करणं, हे करणं सगळ्या आता सरकारी का लांबतो याचं मला प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे गवई साहेब होते त्यावेळेला लगेच निर्णय लागेल अशी अपेक्षा होती, पण आज ते निवृत्त झाले. आता नवीन सरन्यायाधीश आले, त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे निदान जानेवारीला तरी त्या ठिकाणी निकाल लागावा.
आता असं व्हायला नको की भाजपला जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत करायचं आणि नंतर मग भाजपला जवळ नसल्यानंतर लगेच कोर्टाचा निर्णय आला, असं व्हायला नको. लोकांना विश्वास कोर्टावर आहे, पण कोर्टाने तसा चांगला निर्णय देतील, कारण पक्ष ज्याचा आहे त्याचा निर्णय देतील अशी अपेक्षा आहे. या नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारामध्ये अजित पवारांची भाषणं खूप गाजत आहेत. पहिल्याच सभेमध्ये मत नाही, तुम्ही मत केलं तरच निधी, इतर नेत्यांची शहरं, त्याबद्दलही एक वादग्रस्त वक्तव्य आलं. सातत्याने वादग्रस्त वक्तव्य अजित असं पवार. वादग्रस्त वक्तव्य नाही, ते मतदाराला आकृष्ट करण्याचं एक साधन आहे. पदाचा उपयोग ज्यावेळेला समाजासाठी लोकांसाठी करायचा असतो, तो जर पक्षासाठी किंवा मतदानाच्या आमिष दाखवण्यासाठी होत असेल तर तो निवडणूक आयोगाचा भंग आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे की नुसते अजित पवारच नव्हे, अजितदादांच्या बरोबर चंद्रकांतदादा बोलले, चंद्रकांतदादांबरोबर बोलवलं की एकनाथ शिंदे बोलले, अजितदादा म्हणाले की माझ्या हातात चाव्या आहेत, एकनाथ शिंदे बोलले माझ्याकडे खातं आहे, आणि ह्या लोकांना चंद्रकांतदादांनी आधी कडी केली. ते बोलले की आमचा मालकच आमच्याकडे आहे. त्यामुळे ह्या तिघांचा मालक कोण होता, तिघांच्या वादामध्ये पैसा जनतेचा आहे. मला वाटतं की जनतेने आता निर्णय घ्यावा. आता तिजोरीमधले एवढी लूट झालेली आहे तर जनतेने आता सामान्य लोकांच्या हातामध्ये तिजोरी द्यावी अशी आमची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाकडे काहीतरी तक्रारची तुम्ही बोलत होता, नेमकी तक्रार केली की असं? नाही, आता मी तशा प्रकारचे आमिष दाखवण्याच्या संदर्भातला कोणतेही सत्तारूढ पक्षाचा मंत्री असो किंवा पक्ष असो, आज बघितलं असेल गुलाबराव पाटील सुद्धा म्हणाले, अनेक मंत्री म्हणतायत 1 तारखेला लक्ष्मी दर्शन झाले. ह्या लोकांना लक्ष्मी दर्शनाशिवाय निवडणुकीत यश मिळतोय? निवडणूक आयोगाला दिसत नाही? निवडणूक आयोगाने त्यांना कारवाई नको करायला की तुम्ही निवडणूक असलेल्या नियमाचा भंग करताय म्हणून? आयोग काय करतच नाही. आम्ही तक्रार केल्यावर चौकशी करू. आता दुबार मतदार यादीमधली माजी महापौरांचं नाव जरी आल्यानंतर सुद्धा, तक्रार झाल्यानंतर सुद्धा ते बोलतात पारदर्शकतेपणाने याची छाननी करा. याच्यावर काय छाननी मला माहीत नाही, पण आता विश्वास उडत चालेल. चल, थँक्यू.